संपूर्ण महाराष्ट्राला ज्याची प्रतीक्षा होती अशा पद्धतीची निवडणुकीच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत आणि महाराष्ट्रामध्ये महायुती आणि महाविकास आघाडी असा काटेकी टक्कर होणार आहे। शिवसेना प्रतोद आणि शिवसेनेचे बडे नेते म्हणून ज्यांचं नाव आहे भरत गोगावले, महाड पोलादपूर मतदारसंघाचे आमदार आपल्यासोबत मॅक्स महाराष्ट्रावर जोडलेले आहेत। सर, काय सांगाल, विधानसभा निवडणुकीची तयारी कशा टप्प्यामध्ये आहे आणि आता संपूर्ण महायुतीला विजयी करण्यासाठी कसा रणसंग्राम असणार आहे? आत्ता पत्रकार परिषद आहे तिन्ही नेत्यांची आमच्या, आणि त्यामध्ये दिशा ठरल आणि 1-2 दिवसातच मला वाटतं तिकीट वाटप पण होऊन जाईल। जे जसं काय ठरलेलं आहे, कोणाला किती सीट द्यायच्या त्या ठरल्यानंतर प्रत्येकाला कामाला लागायला लागेल। प्रश्न असा आहे, विजन आमचं ठरलेलं आहे त्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही आहे, कारण 200 पारचा नारा चालू आहे आमचा आणि आम्ही तिन्ही पक्ष आत्ता जे काम करतो आहे त्या अनुषंगाने आम्ही तिथपर्यंत पोचू अशी आम्हाला खात्री आहे। बरेचशे मला सांगा की अमित शहानी ज्या पद्धतीनं म्हटलेलं आहे की त्यागाची आठवण, मुख्यमंत्र्यांची त्यांची भेट झाली तेव्हा त्यागाची आठवण दिलेली आहे आणि जागा देखील भाजपच्या सर्वाधिक जास्त आमदाराच्या असल्याचं त्या ठिकाणी बोललं जाते। प्रदेशाध्यक्षांनी देखील सूचक विधान केलं आहे। महायुतीमध्ये कशा पद्धतीनं हा जागा वाटपाचा तिढा सुटेल, आत्तापर्यंत कुठपर्यंत हा जागा वाटपाचा प्रश्न आहे? अत्यंत चांगल्या प्रकारे तिढा सुटणार आहे। तिढा मुळात नाहीतच आहे, तर तिढा सुटण्याचं कारण काही येत नाही, कारण ज्या ठरलेलं आहे शिवसेनेला किती, राष्ट्रवादीला किती आणि भारतीय जनता पार्टीला किती, अदरवाईज मित्र पक्षांना किती, अपक्षांना, हे सगळं कॅल्क्युलेशन ठरलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आम्हाला वाटतं आहे की कुठेही अडचणी येणार नाही आणि जरी कुठं काय आली तरी ते आमचे नेते मंडळी सोडवतील। बरं शेठ, तुमची ही 4थी टर्म असेल आणि महाड पोलादपूर मतदारसंघामध्ये तुम्हाला का निवडून द्यावं असं तुम्हाला वाटतंय? चौथ्यांदा जनतेने का संधी द्यावी? आता विरोधी पक्षामधून महाविकास आघाडीतून शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून स्नेहल जगताप देखील निवडणूक रणांगणात आहेत। आव्हान आहे का हे, आणि तुमची विकास कामं नेमकी काय राहिली? आव्हान आहे का काय ते माझे कार्यकर्ते सांगतील, मला वाटत नाही आव्हान आहे म्हणून। त्याचं कारण आम्ही जे काम करतो आहे ते बोलतो आहे, आम्ही जर काम करत नसतो तर मी बोललो नसतो आणि मला ह्या जनतेने परत चौथ्यांदा संधी दिली नसती। त्यामुळे तुम्हाला सांगू इच्छितो की 4थ्या वेळेला पण भरत शेठत, त्याचं कारण आज तुम्ही पाहताय सकाळपासून किती गर्दी आहे आणि काय आहे ती, आणि ही जी लोकं आलेली ती सगळी सामान्य लोक आहेत। ह्याच्यामध्ये श्रीमंत असं कोण नाही आहे की मोठे श्रीमंत का आलेले, हे गरीब लोक, कोण आजारी आहे, कोणाला फी भरायची आहे, इतर काय कोटीच्या अडचणी आहेत, ह्याला आम्ही सामोरं जातो आहे आणि म्हणून चौथ्यांदा पुन्हा एकदा एकच शेठ भरत शेठ। शेवटचा प्रश्न, रायगडच्या महायुतीमध्ये संघर्षाची ठिणगी दिसते, आपण त्याच्यावर कसा खुलासा कराल की ज्या पद्धतीनं अलिबाग मुरुड मतदारसंघामध्ये महेंद्र दळवी यांना भाजपचे छोटमशेठ दिलीप भोईर यांचं आव्हान आहे? मी मागच्या मुलाखतीत देखील आपल्याला विचारलं होतं। तसेच कर्जत मतदारसंघात देखील त्या ठिकाणी आपण बघतोय की महेंद्र थोरवे आणि सुधाकर घारे यांच्यामध्ये संघर्ष आहे। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ते नेते आहेत सुधाकर घारे। श्रीवर्धन मतदारसंघात देखील तिढा आहे, श्रीवर्धन मतदारसंघात देखील शिवसेना शिंदे गटातून आव्हान उभं ठाकलं जातं। ही जर स्पर्धा लागली तर महाविकास आघाडीला कसा फायदा होईल, काय सांगाल? या तिन्ही मतदारसंघावरचं विश्लेषण काय तुमचं? तिन्ही मतदारसंघ अडचण काही होणार नाही आहे, हे आम्ही बसून सगळं संपवणार आहोत। कारण प्रत्येकाला इच्छा प्रकट करतात की संधी मिळावी, आम्हाला मिळावी, परंतु ज्यांच्या सीट आलेल्या आहेत त्या तर सगळ्यांना देणं गरजेचं आहे। काय त्यांच्या ठिकाणी आहेत ते त्यांना आम्ही सोडणार आहे, आमच्या त्यांनी सोडायचे आहेत। प्रश्न आता इथे 7 सीट आहेत, 3 शिवसेना, 3 भारतीय जनता पार्टी आणि 1 राष्ट्रवादी काँग्रेस, ह्या 7च्या 7 सीट आम्ही निवडून आणणार आणि जे काय कुरुबुरी आहे ते आम्ही संपवणार। बरं शेठ, तुम्ही शिवसेनेचे महाराष्ट्राचे प्रतोद आहात आणि एकनाथ शिंदे साहेबांनी महाराष्ट्रातल्या उमेदवारांसाठी काही जबाबदारी आपल्यावर दिली का, की केवळ तुम्ही महाड पोलादपूर मतदारसंघापुरतेच मर्यादित राहाल? तुमचा प्रचार जो आहे तो 7 उमेदवारांसाठी असणार आहे? 7 नाही, कोकणामध्ये सगळीकडेच जिथे जिथे आमची आवश्यकता लागेल त्या ठिकाणी आम्ही जाणार। मग तिथं योगेश कदमकडे लागला, तिकडं उद्या पुढं आणखीन कुठे आम्हाला लागला, आम्हाला महायुतीच्या प्रचार करायचे हे तर 7 आहेतच, पण इतर ठिकाणी कुठं जरी आम्हाला जरूर लागली आम्ही तिथं पण जाऊ। लाडकी बहीण योजना जी आहे ती निवडणुकीच्या तोंडावर काढलेली आहे असं विरोधक म्हणतात, मोठ्या प्रमाणावर टीका झाली, आपण जाहिरातींमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर खर्च केलेला आहे, काय सांगाल? लाडकी बहीण योजनेचे जे पैसे महिलांना दिलेले आहेत त्याचा लाभ त्यांना कशा पद्धतीने झाला आहे आणि निवडणुकीच्या तोंडावर ही लाडकी बहीण योजना होती का? उद्देश काय? युद्धाला जाताना पुऱ्या तयारीनिशी जावं लागतं,
अर्धवट जाऊन काय होत नाही. आम्ही त्या युद्धाला जाताना पूर्ण तयारी केलेली आहे. लाडकी बहीण एवढी फेमस झालेली आहे का विरोधकांचं पायाखालची वाळू सरकलेली आहे. त्याच्यामुळे ते आता काय टीकाटिप्पणी करतील त्यांचा नेम नाही, परंतु आम्ही त्याला सामोरं होतो. आमचं जर खरं असेल जनता आम्हाला निवडून देईल. खासदार सुनील तटकरे जे आहेत ते निवडणुकीच्या प्रचारामध्ये कशा पद्धतीनं त्यांचा सहभाग असेल, आपली काही आता ह्या येत्या 2 दिवसामध्ये बोलणी झालीत का? प्रचारासाठी निवडणुकीची काही रणनीती ठरली का? खासदारांचा वापर कसा होईल, उपयोग कसा होईल? आज आमची 4 वाजता बैठक आहे, आम्ही बोलवलेली आहे मग आपल्या शिवसेना पक्षाची, आणि मग त्याच्यात आम्ही स्ट्रॅटेजी ठरवू. मग भारतीय जनता पार्टी, शिवसेना, RPI हे जे काय मित्रपक्ष सगळे आहेत यांच्याशी आम्ही बसून त्याची स्ट्रॅटेजी ठरवू. कारण तटकरे साहेबांना ऑल महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ते आहेत, त्याच्यामुळे त्यांना कुठं जावं लागेल. पण 1-2 मिटिंगला, सभेला त्यांनाही आम्ही बोलू, भारतीय जनता पार्टीच्या पण बोलू. त्याचं कारण आहे, काही ठिकाणी त्यांच्या मतदारसंघात आम्हाला जायला लागलं तर आम्ही जाऊ. कारण जर आपल्याला महायुतीची सत्ता आणायची आहे तर आपण प्रत्येकाने समजून त्या प्रकारे चालू. महायुतीच्या उमेदवारांना जिंकून आणण्यासाठी समजा देशाचे प्रधानमंत्री असतील, नरेंद्र मोदी असतील किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, यांच्या प्रचारसभा रायगडात आणि कोकणामध्ये होणार आहेत, काही बोलणं झालं आहे? तसं अजून नाही, तेच आता वरती ठरल आणि जे काय सभा कुठं कशा असतील ते आम्ही स्वीकारू. आपल्यासोबत होते शिवसेनेचे पक्षप्रतोद भरत गोगावले यांनी मॅक्स महाराष्ट्रावर सडेतोड अशी भूमिका मांडलेली आहे. एकूणच महायुतीमधील संघर्ष असेल किंवा इतर सामाजिक आणि राजकीय परिस्थितीबाबत देखील त्यांनी रोखठोकपणे भाष्य केलं आहे. मॅक्स महाराष्ट्रासाठी धम्मशील सावंत, रायगड, कोकण.